नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत. पार्थ काव्याला सांगतो, काउन्सिलरचा फोन आला होता, परंतु तुमची परीक्षा असल्यामुळे आम्ही येणार नाही असं सांगितलं. तेव्हा काव्या बोलते, त्याची काही आवश्यकता नाही, आपण जाऊया. तेव्हा पार्थला राग येतो आणि पार्थ विचारतो, का तुम्हाला देखील डिवोर्स हवा आहे का? आणि तेव्हा काव्याकडे या प्रश्नाचं काहीच उत्तर नसतं. त्यानंतर आपण पाहतो, जीवा हा जेवण करण्यास नकार देत असतो आणि नंदिनी बोलते, आता जर तुम्ही जेवण नाही केलं तर मग मला दुसरी पद्धत अवलंबावी लागेल. आणि जीवा विचारतो, दुसरी कुठली पद्धत? आणि नंदिनी ही तिच्या नावाने, आईच्या नावाने आणि सर्वांच्या नावाने एक घास भरू लागते. आणि त्यानंतर आपण पाहतो, नंदिनी पार्थला विचारते, तुम्ही काव्याचे स्केच काढले आहे का? तेव्हा पार्थ बोलतो, हो. आणि तेव्हा नंदिनी बोलते, हुबेहूब काव्याचं स्केच काढलं आहे तुम्ही तर. तेव्हा नंदिनी ही मानिनीला बोलते, आई तुम्ही एक काम करा, तुम्ही हाराचे वर्णन करा, पार्थ स्केच काढतील आणि आपण ते स्केच पेपरला देऊया. आणि मानिनीच्या सांगण्यानुसार पार्थ हाराचे स्केच काढू लागतो. तर इकडे आपण पाहतो, रम्या वसुंधराला बोलते, आई तू एक काम कर, मी मामीच्या रूमच्या बाहेर लक्ष देते, तू आतमध्ये जा आणि त्यांचा फोन चेक कर. आणि आपण पाहतो, वसुंधरा ही मानिनीच्या रूममध्ये जाऊन त्याचा फोन चेक करू लागते. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी काव्या येते आणि काव्याला पाहिल्यानंतर वसुंधरा ही अतिशय घाबरते. आता येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा आणि रम्या हे मानिनीच्या मोबाईलमध्ये काय चेक करत आहेत हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.